नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण खूपच चविष्ट खुशखुशीत आणि घरच्या घरी सहज बनणारी तव्यावरची मच्छी फ्राय बनवणार आहे। ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा पाहिलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सर्वात आधी मी इथं 2 kg मच्छी घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यात थोडीशी मीठ घालून घेऊया। मीठ घालून धुतले की मच्छीचा वास सगळा निघेल। हे बघा, नळीखाली मी चांगलं मच्छी धुवून घेतलेली आहे। मित्रांनो, तुम्ही ताज्या मच्छी वापरा आणि मी इथं खदरा वापरू लागले, तुम्ही सुरमा वापरा, बांगडा वापरा, काही बी वापरा चालेल। चला तर मी तुम्हाला रेसिपी कशी करायची हे तुम्हाला आज स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। हे बघा, चांगलं धुतलेले आहे। आता आपण एका टोपल्यामध्ये काढून घेऊया। हे बघा, एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहे मच्छी। आता आपण टोपल्यामध्ये सगळं मच्छी काढून घेऊया। हे बघा, सगळं मच्छी काढलेले आहे। चला तर आपण त्याच्यात मसाला घालून घेऊया। मी इथे 1 चम्मच गरम मसाला घालून घेतलेले आहे आणि गरम मसाल्याचा स्वादच काहीच वेगळी असतो, त्यामुळे आपण सगळ्यात गरम मसाला वापरला तर एकदम खूप छान टेस्ट येतो। आता मी इथे 2 चम्मच तिखट घालून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या स्वादानुसार तिखट घालून घ्या आणि कमी पाहिजे असलं तर तुम्ही तिखट बी कमी करू शकता। मी तर 2 kg साठी मी 2 चम्मच तिखट घातलेले आहे। चला तर आपण मच्छी फ्राय मसाला बी घालून घेऊया, तो नंतर घालून घेऊया। आता आपण त्याच्यात 1 चम्मच हळद घालून घेऊया। हे बघा, 1 चम्मच हळद घातलेली आहे आणि तसे सर्व मसाले घालून आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता 3 चम्मच मी इथं आला लसूण पेस्ट घालून घेतलेले आहे। हे बघा, 2 चम्मच घातलेले आहे। आता 3रा चम्मच घातलेले आहे। चला तर आपण आता त्याच्यात लिंबूचा रस पिळून घेऊया। लिंबूचा रस पिळले की मच्छीचं टेस्ट काहीच वेगळीच लागतो, त्यामुळे मी 2 kg मच्छीसाठी तर 3 लिंबूचा रस घेतलेले आहे। हे बघा, आणि मित्रांनो, तुम्ही लिंबूचा रस एका जाळीमध्ये काढून चांगलं पिळून घ्या, नाहीतर त्याचं बिया पडले की मच्छी सगळं कडवी होईल, त्यामुळे आपण जाळीतून लिंबूचा रस काढून घेऊया। हे बघा, चांगलं पिळून घेतलेले आहे। हे बघा, बिया सगळं जाळीमध्ये राहिलेले आहेत। चला तर आपण मसाला घालून घेऊया। आता मी इथं 3 पाकिट मच्छी फ्राय मसाला घालून घेऊया। हे बघा, आणि मच्छी फ्राय मसाला घातले की आपण त्याच्यामध्ये 5 चम्मच कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया। हे बघा, मच्छी फ्राय घातलेले आहे। चला तर मग आता आपण 5 चम्मच कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया। कॉर्नफ्लॉवर घातले की मच्छी फ्राय एकदम कुरकुरीत तयार होतो। चला तर कॉर्नफ्लॉवर घालायचे झालेले आहे। हे बघा, कॉर्नफ्लॉवर घालायचे झालेले आहे। हा मसाला आता मच्छीवर चांगला लागले पाहिजे, प्रत्येक तुकड्यावर नीट मसाला लागले पाहिजे। आणि हे मच्छी आपल्याला 15 ते 20 मिनिट मुरण्यासाठी ठेवून घेऊया आणि स्वादानुसार आता आपण मीठ घालून घेऊया। मित्रांनो, आपण पहिलंच मीठ घातलं तर मिठामुळे पाणी सुटतो, त्यामुळे आपण सर्वात लास्टला मीठ घातलेले आहे। चला तर आपण मीठ बी चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण सगळं मसाला घालायचं झालेले आहे। आता चांगलं मिक्स करून 15 ते 20 मिनिट मुरण्यासाठी ठेवून घेऊया। जितकी जास्त मुरेल तितकी चवदार लागतो। हे बघा, सगळं मिक्स करायचं झालेले आहे। आता आपण तो दुसऱ्या टोपल्यामध्ये काढून घेऊया। हे बघा, मी दुसऱ्या टोपल्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि एक तुकड्याला बी मसाला चांगला लागलेला आहे। आता आपण हे मच्छी काढल्यानंतर 15 ते 20 मिनिट मुरण्यासाठी ठेवून घेऊया। हे बघा, सगळं मच्छी घालायचं झालेले आहे। आता आपण तो मसाला बी त्याच्यामध्ये सगळं चांगलं काढून घालून घेऊया। घालून घेतल्यानंतर एक प्लेट झापून घेऊया। प्लेट झापून घेतले तर चांगलं मच्छी मधून मुरेल। चला तर आपण एक प्लेट झापून घेऊया। हे बघा, 15 ते 20 मिनिट झालेले आहे आणि मच्छी एकदम मधून मसाला लागलेले बी आहे आणि एकदम छान मुरलेले बी आहे। चला तर आपण गॅसवर एक तवा ठेवून घेऊया। सर्वात अगदी आपण गॅसवर एक तवा चढवून घेऊया आणि तवा गरम झाले की
आपण 4 चम्मच तेल त्या तव्यावर घालून घेऊया। हे बघा, तवा गरम झालेले आहे। आता आपण 4 चम्मच तेल घालून घेऊया। मित्रांनो, तुम्ही तव्यावर तेल कमी प्रमाण वापरा, नाहीतर तेल खाली सांडून जाईल। त्यामुळे मी इथे 4 चम्मच तेल घालून घेतलेले आहे आणि तेल कोमट गरम झाले की आपण त्याच्यामध्ये 5 ते 6 मच्छीचे तुकडे घालून घेऊया। हे बघा, तेल कोमट गरमवर मी 5 ते 6 मच्छीचे तुकडे घालून घेतलेले आहे। आता आपण मच्छी फ्राय करण्यासाठी गॅस मंद आचेवर ठेवून घेऊया। किती हळू तळले तर मधून तेवढं चांगलं तळून जाईल। हे बघा, मच्छीचे तुकडे मी दुसरीकडे पलटून घ्याले, एकदम गोल्ड ब्राऊन तयार झालेले आहेत। चला आता आपण दुसरीकडे बी तसेच तळून घेऊया, त्यामुळे मच्छी आतून बी चांगलं तळून जाईल। हे बघा, सर्व मच्छी मी इथं पलटून घेतलेले आहे। चला तर मच्छी फ्राय झालेली आहे। आता आपण तो मच्छीवर चांगलं करशीने वर सरकून घेऊया, त्यामुळे ते बी मच्छी अजून फ्राय होतील। आता आपण ते सरकून घेतलेले मच्छी तसंच ठेवून घेऊया। आता आपण तेलामध्ये दुसऱ्या मच्छी घालून घेऊया। हे बघा, मी ते मच्छी तव्यावर तसंच ठेवलेले आहे। आता आपण तेलामध्ये दुसरं मच्छी घालून घेऊया। हे बघा, इथे मी 4 मच्छीचे तुकडे घातलेले आहे आणि तो बी फ्राय होतो आणि आता आपण फ्राय केलेले बी फ्राय होतो। चला तर आपण मच्छी पलटून घेऊया। हे बघा, एकदम गोल्डन ब्राऊन मच्छी झालेले आहेत आणि आता आपण तळलेले मच्छी बी एकदा पलटून घेऊया आणि चांगलं दुसरीकडे बी तो तळून जाईल। हे बघा, मी इथे बी सगळं मच्छी पलटून घेतलेले आहे। आता आपण ते मच्छी तयार झाले की आपल्याला हे पलटून घेतलेले मच्छी आता आपण काढून घेऊया। हे बघा, एकदम गोल्ड ब्राऊन आणि क्रिस्पी मच्छी तयार झालेले आहेत। चला आता आपण त्या प्रकारे सर्व मच्छी तसेच तळून घेऊया। हे बघा, मी ते सर्व मच्छी तळून घेतलेले काढलेले आहे। आता आपण तळलेले मच्छी काढल्यानंतर आता तेलामध्ये मच्छी बी तसेच आपण वर सरकून घेऊया। हे बघा, सर्व मच्छी मी ते काढलेले आहे। हे बघा, आणि एकदम छान मधून बी तळून घेतलेले आहे। हे बघा, एकदम क्रिस्पी मच्छी तयार झालेली आहेत। चला तर आपण तो मच्छी वर तसेच सरकून घेऊया। हे बघा, आता आपण सर्व मच्छी तसेच फ्राय करून घेऊया। मित्रांनो, तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या घरात एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच खूपच आवडेल। जर तुम्हाला अशी सोपी आणि चविष्ट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।